कुठले हॉस्पिटलसाठी किंवा मी मागे इमर्जन्सीला मला द्यायला लागले तर त्याच्यासाठी तो कोटा ठेवायचा आहे. जसं की माझ्याकडे इमर्जन्सी कोटा 100 दीडचा असतोच. कुठला तो नाही बोलत मी. कमर्शियल मध्ये छोटे येतात ना. आता तुम्हाला वरून केंद्रानं सांगितलं बंद, पण तो थोडा पाहिजे ना आपल्याकडे. तुमची सगळ्यात मोठी एजन्सी तुमचीच आहे बहुतेक तालुक्यात, बरोबर आहे ना? तर तो ठेवा तुम्ही. आणखी कुठली कंप्लेंट येता कामा नये. फार स्ट्रिक्टली चाललंय वरून. तर हे पत्रकारांना सुद्धा म्हणजे तो अधिकार आहे. त्यांनी मला फोन केला तर मी म्हणजे नाईलाज होईल. त्याच्यामुळे तुम्ही ती दक्षता घ्यायची आहे. कुठल्याही म्हणजे कंप्लेंट येता कामा नये. आणि कुठं तुमच्या मार्फत असं होता कामा नये की स्टॉक केलाय कुठं गोडाऊन शिवाय, असं पण होता कामा नये. ही दक्षता घ्यायची. अजूनपर्यंत आपल्याकडे काय तक्रारी वगैरे काय नाही ना? फक्त थोडंसं बुकिंग वाढलंय. हे तिकडून आणतात गोडाऊनमध्येच आणतो. गाड्या पण असतात. गाड्या किती खाली आदर्श खाली हे बघ हो महाराज. तर तुम्ही पाहणी केलेली आहे, सकाळपासूनच पाहणी करतो. काय एकंदरीत स्थिती आहे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यासंदर्भात? आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये 5 एजन्सी आहेत. घरगुती गॅस किंवा कमर्शियल गॅस पुरवठा करणाऱ्या 5 एजन्सी आहेत. आणि जवळपास आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये 1.5-2 लाख ग्राहक आहेत. आज आपण इथं शांतादुर्गा ही गॅस एजन्सी आहे तिथं आलेलो आहोत. यांच्या आपल्या तालुक्यासाठी जवळपास 75,000 ग्राहक आहेत घरगुती आणि 2,000 कमर्शियल त्यांचे कनेक्शन आहेत. इथं आता गर्दी झालेली दिसते, परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता शांतपणे वाटप चालू आहे. सध्या तरी आपल्या याच्यामध्ये कुठली घरगुती गॅसची टंचाई दिसत नाही. कमर्शियल मात्र बंद केलेलं आहे. सूचना काय दिल्यात तुम्ही? जिथं जिथं मी जातोय तेथे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होता कामा नये. शासनाचं धोरण त्यांना समजावून सांगतोय आणि कुठल्याही प्रकारची जर तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली तर ह्या बाबतीत कठोर कारवाई करण्याचे आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहेत. तशी कारवाई आमच्याकडून केली जाईल. हा, आपल्या तालुक्यामध्ये कालपासून आमच्या व्हिजिट चालू आहेत. सगळ्या एजन्सीना आम्ही भेट देत आहोत. तर घरगुती गॅस पुरवठा आहे, व्यवस्थित आहे. सर, अत्यावश्यक सेवांमध्ये सिलेंडर देण्यासाठी काही प्रशासनाने काही निर्णय घेतलेत का किंवा काय? हा, अत्यावश्यक सेवेमध्ये त्यांना जो स्टॉक आहे ना तो बफर स्टॉक म्हणून ठेवलाच जातो. तो त्यांना सूचना तशा आम्ही दिलेल्या आहेत. तशा प्रकारे त्यांना कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. व्यावसायिकांना जो गॅस सिलेंडर पुरवठा जो करण्यात येणार आहे तो पूर्णतः सध्या थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठा परिणाम होऊ शकतो, विशेषतः हॉटेल व्यवसाय. नक्की परिणाम होऊ शकतोय, त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु हा संपूर्ण केंद्र सरकारचा निर्णय आहे, त्याच्यामुळे म्हणजे परिणाम होतच चाललेला आहे.